नमस्कार मित्रांनो. आपल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. राज्यसेवेची पूर्व परीक्षा टार्गेट 2025 याला समोर ठेवून आपण राज्यघटना या विषयाची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. सब्जेक्ट वाईज प्रत्येक विषयावर स्पेशल कमांड मिळवण्याच्या दृष्टिकोनातून सप्टेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेला आपल्या राज्यघटनेच्या अगदी 15 येणाऱ्या प्रश्नांसाठी आपण एकूण 12 टेस्ट घेतोय. त्या 12 टेस्टपैकी ही पहिली टेस्ट आहे, जी आपण इथं नमूद केलंय त्याप्रमाणे संविधान विकास म्हणजे त्याच्या 1773 चे कायदे ते 1947 पर्यंतचा कायदा, संविधान सभा, उद्देशपत्रिका यावर आधारित ही पहिली टेस्ट आहे. असे आपण टॉपिक डिवाइड केलेले आहेत. संपूर्ण सिलेबसवर आधारित अशा टॉपिकनुसार 10 टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर केलेला आहे आणि त्या प्रत्येक टेस्ट ह्या एकूण 50 प्रश्नांचा एक पेपर असा असणार आहे. 50 प्रश्न असतील एका पेपरमध्ये आणि एकूण 100 गुण राज्यसेवेला हे जे प्रपोर्शन आहे त्याप्रमाणे. पण 50 प्रश्नांची टेस्ट असेल. ही पहिली टेस्ट आहे. त्याला आपण 45 मिनिटाचा वेळ देतोय. ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही माध्यमातून ही टेस्ट असणार आहे. ऑनलाईन आपल्या पेरा इन्स्टिट्यूट या ॲपवर ही टेस्ट आहे. एकूण 12 टेस्ट असणार आहेत. त्यातल्या 10 टेस्ट सेक्शनल टॉपिक वाईज आणि 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह संपूर्ण सिलेबसवर आधारित असतील. अशा एकूण 700 क्वेश्चनचा सराव असणारी ही टेस्ट असणार आहे. सप्टेंबर 1st वीकपर्यंत ही टेस्ट चालणार आहे. फर्स्ट वीकमध्ये ही टेस्ट समाप्त होईल. दर शनिवारी संध्याकाळी 6 वाजता राज्यघटनेची टेस्ट असणार आहे आणि अशाच प्रकारे दर शनिवारीच 6:45 7:30 वाजेपर्यंत इकॉनॉमीची पण टेस्ट असणार आहे. सेम इकॉनॉमीचे आपण 12 पेपर असणार आहेत, 10 सेक्शनल टेस्ट असणार आहेत, 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत. 700 क्वेश्चन्स पॉलिटिक्स, 700 क्वेश्चन इकॉनॉमिक्स. अशाप्रमाणे इथून पुढे आपण फर्स्ट वीक सप्टेंबरपर्यंत आपण टॉपिक वाईज पूर्णपणे तयारी करणार आहोत आणि ही टेस्ट आपल्या सगळ्यांसाठी या माध्यमातून खूप मोठा अनुभव, कौशल्य आणि ज्ञान हे तिन्हीवर कंप्लीट फोकस करणारी आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एक्झामला पूर्ण प्रिपेअर्ड करणारी टेस्ट याप्रमाणे या पेपरचा दर्जा घटक ठेवण्यात आलेला आहे. तर याप्रमाणे हे पेपर्स बघायला विसरू नका. आपण पहिला हा पेपर बघतोय आणि या पेपरच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थी शक्य तेवढं लवकर या एक्झामला तयार व्हावा हा त्याचा उद्देश आहे. म्हणून लवकर टेस्ट सुरू केलेली आहे आणि त्यासोबत या पेपरमध्ये स्पेशल सब्जेक्ट्स प्रिपेअर्ड करून घेणे हा उद्देश आहे. आपल्याला पेपरमध्ये 15 क्वेश्चन पॉलिटी आणि ॲव्हरेज 15 क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे असे 30 क्वेश्चन असणार आहेत राज्यसेवा प्रीमध्ये आणि या 30 क्वेश्चनचे राज्यसेवेच्या प्रपोर्शननुसार बघितले तर 60 गुण आहेत. तर 60 मार्कांसाठी तयार व्हायचं आहे तर आपल्याला तेवढा वेळ आणि तेवढं स्पेशलायझेशन करणं गरजेचं आहे. हाच मुद्दा टार्गेट समोर ठेवून आपण या टेस्टला इथं पाहणार आहोत. बघूयात या पहिल्या टेस्टमध्ये असलेल्या संविधान सभेच्या कायदे, संविधान सभा आणि उद्देशपत्रिकेवर तुम्ही सोडवलेल्या प्रश्नांची वास्तविक स्थिती कशी आहे, आपल्याला काय शिकायला मिळालंय, काय आउटपुट आहे, काय नेमकं चुकतंय. पेपर घेणे आणि पेपर देणे यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. घेणे म्हणजे फक्त प्रिंट काढून ठेवणे आणि पेपर देणे म्हणजे सॉल्व करणे यामध्ये खूप फरक येतो आणि तो फरक आपण प्रत्येकाने अनुभव घ्यावा आणि पेपर अटेम्प्ट करावा. याच ऑब्जेक्टिव्हनं याचा आपण इथं पार्ट बघणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे कायद्यावर विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार ब्रिटिशांनी त्यांच्या आधिपत्याखालील क्षेत्र याला ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील क्षेत्र असं घोषित केलं होतं. म्हणजे ब्रिटिश त्यांच्या अंडर असलेल्या क्षेत्राला पहिल्यांदाच ब्रिटिशांच्या आधिपत्याखालील क्षेत्र असं बोललेले आहेत. हे कधी बोललेले आहेत तर त्याचं विशेष वाक्य या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. हे 1784 मध्ये बोलले होते. त्याला आपण पिट्स इंडिया ऍक्ट म्हणतो. पिट्स इंडिया ऍक्ट या ऍक्ट प्रमाणे ब्रिटिश आधिपत्याखालील क्षेत्र असं त्याची
घोषणा होती. सो पहिलं रॉंग आहे. याच कायद्याने म्हणजे 1773च्या कायद्याने कंपनीच्या कार्याच्या नियंत्रणासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आली. आयोग अशीच भाषा वापरतं याच कायद्याने, म्हणजे तुम्ही एकत्रित रीड करताय त्या ब्लाइंड बिटवीन स्टेटमेंटमध्ये हे अर्थ समजून घेणे त्याचा उद्देश असतो. कंपनीच्या नियंत्रणासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना करण्यात आलेली आहे. मग या माध्यमातून आपल्याला हा घटक त्या ठिकाणी स्पष्ट लक्षात राहायला पाहिजे. या 73च्या कायद्याने बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना झालेली आहे. 73च्याच कायद्याने भारतात केंद्रीय शासन पद्धतीची सुरुवात झाली. सेंट्रलाइज सिस्टम गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश करायला सुरुवात केलं होतं. अचूक सांगितलंय ब आणि क हा अचूक पर्याय आहे. ऑप्शन नंबर सेकंड हा करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर सेकंड. च्या चार्टर ऍक्ट बद्दल चुकीचा पर्याय शोधायला सांगितलेला आहे. पहिल्यांदाच गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला, तर भारताचा व्हाईसरॉय नाही. गव्हर्नर जनरल हा जो तत्कालीन त्या कायद्याप्रमाणे व्हाईसरॉयच्या ऐवजी भारताचा गव्हर्नर असा उल्लेख करणं अपेक्षित आहे. भारताचा व्हाईसरॉय नाही, भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. जो अगोदर गव्हर्नर जनरल होता त्यानंतर तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. बंगालचा गव्हर्नर हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. यामुळे व्हाईसरॉय हा शब्द आपण त्याला रिलेट करून ते बरोबर समजतो की येस एक्झॅक्टली याप्रमाणे व्हाईसरॉय स्थापन झाले होते आहे, पण व्हाईसरॉय नाही, गव्हर्नर जनरल होतं. सो हे रॉंग आहे. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी कार्य समाप्त करण्यात आलं. येस, आपण ईस्ट इंडिया कंपनीच्या वरचं जे व्यापार रिलेटेड कार्य होतं ते समाप्त करून अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंट हे घेण्यात येत होतं. नियामक कायद्यांना आता प्रथमच ऍक्ट किंवा अधिनियम असा शब्द वापरायला सुरुवात झाली. जे रेग्युलेटिंग ऍक्ट आहेत नियामक, त्याला आता ऍक्ट अधिनियम बोलायला सुरुवात झाली. राईट आहे, दोन्ही करेक्ट आहेत. चुकीचा ऑप्शन फक्त अ. क्वेश्चन सेकंडचा आन्सर सेकंड. क्वेश्चन नंबर थर्ड. गव्हर्नर जनरलसाठी एक नवीन विधान परिषद संघटित केली. गव्हर्नर जनरल जे काम करत होते त्यांच्यासाठी एक विधान परिषद, त्याला भारतीय विधान परिषद असेही म्हणतात. पुढीलपैकी कोणत्या कायद्यानं आलेलं होतं? 1853 मध्ये याबद्दलची सुरुवात झालेली होती. ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4. स्टेटमेंट दिलेत, काय शोधायचं एक्झॅक्टली हे अगोदर जाणून घेतलं तर विषय सोपा जातो. म्हणून काय बोललेत, माहितीच्या आधारे आपण पुढीलपैकी कोणत्या कायद्याबद्दल बोलत आहोत. म्हणजे इथं या ऑप्शन मध्ये चुकीचं की बरोबर शोधायचं नाही. हे पिक्चर क्लिअर होतं जेव्हा प्रश्नामध्ये कुठं काय विचारलंय, वर काय विचारलंय का असत्य अचूक वगैरे, की खाली काय विचारलंय, हे आपल्याला एक्झॅक्टली क्लिअर समजलं पाहिजे. आणि यानुसार आपण अंडरस्टँड झालो की आपला वेळ वाचतो, आणि अन्यथा आपण त्या प्रश्नाबद्दल आपण काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू, चुकीचं आहे की बरोबर आहे वगैरे, तर अशी गरज नाही पडणार. म्हणजे आता स्टेटमेंट सगळे करेक्ट आहेत, कोणत्या कायद्याबद्दल बोलतात हे जाणून घेणं गरजेचं आहे. ईस्ट इंडिया कंपनीची समाप्ती करण्यात आली. ईस्ट इंडिया कंपनी समाप्त कधी झाली हे नाव वाचल्याबरोबरच तुम्हाला 1857चा उठाव आणि त्यानंतर 1858चा ऍक्ट आठवायला पाहिजे, किंवा तसं लॉजिक तुम्ही विचार करायला पाहिजे. सो हे डायरेक्ट आन्सर येऊन जातं. भारतावर प्रत्यक्ष माननीय व्हिक्टोरिया कडून शासन केलं जात होतं. हे शब्द करेक्ट चुकीचं आहे. प्रत्यक्ष शासन व्हिक्टोरिया कडून केलं जात होतं आहे, म्हणजे राणी व्हिक्टोरिया कडून ते केलं जात होतं. देशाच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचं नाव व्हाईसरॉय होतं, ते करण्यात आलेले. पुढे राजकीय सचिव हे पद तयार करण्यात आलं, म्हणजे भारताचे राज्य सचिव पद पुढे तयार केलेलं गेलेलं आहे. हे चारही वैशिष्ट्य आहेत 1858च्या कायद्याची. क्वेश्चन नंबर 5. अयोग्य पर्याय शोधायला सांगितलेला आहे, चुकीचा. 1919च्या कायद्याने सत्येंद्र सिन्हा यांना व्हाईसरॉय या कार्यपालिकेच्या परिषदेमध्ये सदस्य म्हणून घेण्यात आलेलं होतं आहे. आता आपल्या सगळ्याला माहिती आहे की सत्येंद्र सिन्हा हे पहिलेच होते जे व्हाईसरॉयच्या कार्यपालिकेत, कार्यपालिका म्हणजे मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळामध्ये ते सदस्य म्हणून घेतले गेले होते आहे. हे करेक्ट दिसतंय.
व्हाईसरॉयच्या कार्यपालिका बरोबर आहे, मग देन स्टेटमेंट करेक्ट आहे असं वाटतं, पण इथं मिस्टेक करायला लावलेली आहे. 1909च्या कायद्यानं आहे. कायदे परफेक्ट पाठच करा, कारण त्यात काही समजून घेण्यासारखं नाहीये. इतिहासाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने किमान एक प्रश्न आणि पॉलिटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक किमान प्रश्न येतो. दोन्ही मिळून 2 मार्कांची तयारी करायला हरकत नाही, एवढं विशेष महत्व आहे. म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे घटक पाहायला पाहिजे. 1909 हे करेक्ट आहे. त्यानंतर 9च्या कायद्याने केंद्रीय विधान परिषद सदस्य 16 वरून 60 करण्यात आले होते. येस, ॲब्सोल्युटली 9च्याच कायद्यानं आहे. केंद्रीय विधान परिषद 16 वरून 60 केले गेलेले आहेत. लॉर्ड कर्झन यांना सांप्रदायिक निवडणुकीचा जनक म्हणतो. सांप्रदायिक निवडणूक जनक 1909चा कायदा हे आपल्या सगळ्याला माहिती आहे, पण कर्झन होता का? नाही. 9चा कायदा कधीचा आहे? मोर्ले मिंटो. आपण नाव काय म्हणतो? मोर्ले मिंटो. मग व्हाईसरॉय कोण? मिंटो. मग मिंटो हे जनक असणार आहेत, कर्झन नाही. पण मी तुमच्या सायकोलॉजीशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे की जनरली आपण 1905ची बंगालची फाळणी, हिंदू मुस्लिम डिवायडेशन, विभाजन व्यवस्था याप्रमाणे आपण थोडंसं इम्पॅक्टफुल होतो आणि राईटच समजतो. माहिती आहे की आपल्याला एक्झॅक्टली मिंटोच हा सांप्रदायिक निवडणुकीचा जनक आहे, तरी पण वाचताना आपण मिस्टेक करतो की नाही ठीक आहे लॉर्ड कर्झन असेल, किंवा मला आठवत नाही, मग किंवा मग फेकलंय, ठीक आहे करेक्ट असेल आहे, असं आपण अंदाज बांधतो. पण अंदाजाद्वारे काही प्रश्न हातून जातात. म्हणून तर सराव, अभ्यास करणं ही वेगळी गोष्ट आहे, रिव्हिजन करणं ही वेगळी गोष्ट आहे, आणि त्याच्यावर सराव करणं वेगळी गोष्ट आहे, आणि त्या अंती आपल्या चुका शोधणं आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी दुसऱ्याच्या चुकातून शिकणे, अशा 5 स्टेप आहेत. यातल्या आपण किती स्टेप पूर्ण केलेत आणि आपण त्यातून काय आउटपुट घेतोय ह्याचा ऑलवेज विचार होणं ऑलवेज इम्पॉर्टंट आहे. म्हणून याकडे खास लक्ष ठेवावे. सो बी प्रिपेर्ड. काय काय अयोग्य विचारलंय? अयोग्य काय आहे? अ आणि क हा पर्याय करेक्ट आहे. सेकंड अयोग्य पर्याय विचारलाय, सेकंड करेक्ट आहे. क्वेश्चन 5चा आन्सर सेकंड. पस्तीसच्या कायद्याने प्रांतिक द्वैध शासन पद्धतीची सुरुवात करण्यात आली. काय विचारलंय? अचूक करेक्ट शोधायचं आहे. 35च्या कायद्यानं प्रांतिक द्वैध शासन पद्धतीची सुरुवात झाली. तर लक्षात ठेवा, 35च्या कायद्यानं आहे का? तर 1919च्या कायद्यानं आहे. प्रांतिक द्वैध शासनाची सुरुवात आपल्याला या माध्यमातून लक्षात ठेवायला पाहिजे. आपण टेबल चार्टमध्ये कायद्याचे नोट्स दिलेत, टेलिग्रामवरतीची PDF पण टाकलेली आहे, आणि क्लासमध्ये शिकवताना आपण त्याचा टेबल घेऊन शिकवलेला आहे, जेणेकरून केंद्रात द्वैध, राज्यात द्विसभागृह, केंद्रात कधी रद्द, राज्यात कधी सुरुवात, हे लक्षात राहावं या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आहे. म्हणून इथं मिस्टेक होणार नाही असं प्रिपेअर केलेलं आपण, त्याची काळजी घ्या की तशा चुका होणार नाही आहेत परीक्षेमध्ये. 1919च्या कायद्यानं आहे प्रांतिक द्वैध, प्रांतामध्ये द्वैध शासन, राखीव आणि सोपीव अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली होती 1919च्या कायद्याने. म्हणून हे रॉंग आहे. 1919च्या कायद्याने राज्यासाठी प्रथमच द्विसभागृह रचना, राज्यासाठी नाही संघासाठी आहे, ज्याला आपण केंद्र सरकार म्हणतो. केंद्रासाठी प्रथमच द्विसभागृह रचना करण्यात आली, ज्याला आपण लोकसभा आणि राज्यसभा असं म्हणतो. हे 19च्या कायद्यानं सुरू झालंय. म्हणजे 19च्याच कायद्यानं प्रांतात द्वैध आणि केंद्रामध्ये द्विसभागृह असं 19च्या कायद्यानं सुरुवात झालं होतं. हे आपण टेबलमध्ये लक्षात ठेवलेलं आहे. दोन्ही रॉंग. 19च्या कायद्याने सांप्रदायिकतेच्या आधारावर मुस्लिम, शीख, ईसाई समुदायाला राखीव जागा देण्यात आल्या. आता आपण हे स्पॉन्टेनियस अगदी फ्लो मध्ये रीड करताना समजतो की येस ॲब्सोल्युटली करेक्ट आहे, पण आपल्या सगळ्याला माहिती आहे मुस्लिम समुदायासाठी राखीव जागा 1909च्या कायद्याने सुरुवात झाली होती. 1919च्या कायद्याने सांप्रदायिकतेच्या आधारावर मुस्लिम नाही, 9च्या कायद्यानं आहे. पण हे कधी लक्षात येईल? रिव्हिजन किती वेळा झालंय आणि पेपर किती सॉल्व्ह केलेले आहेत त्याच्यावर आधारित आहे. शीख करेक्ट आहे, ईसाई करेक्ट आहे, आणि अँग्लो इंडियन हे 3 आहेत 19च्या कायद्यानं. शीख, ईसाई आणि अँग्लो इंडियन हे 19च्या कायद्यानं आहेत. आणि 9च्या कायद्यानं ओनली मुस्लिम होतं. आणि 35च्या कायद्याने
दलित वर्गासाठी होतं, मजूर वर्गांसाठी होतं, महिलांसाठी पण काही प्रयत्न केले गेले होते आहे. सो फरक माहिती असावा. हा पण रॉंग आहे. अचूक अचूक एकही नाही. सो ऑप्शन 6 च 4 पर्याय करेक्ट आहे. हा प्रश्न 7वा येऊन गेलेला आहे ऑलरेडी आयोगाला. भारतात प्रथमच केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तुम्ही मिस्टेक करावी यासाठी 35चा पण कायदा टाकलेला आहे. पण प्रश्न काय विचारलाय? केंद्रीय लोकसेवा आयोग. शिकवतानाही अनेक वेळा मी या शब्दावर स्ट्रेस देऊन सांगितलं होतं की सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन असं आलेलं आहे 1900 कायद्याने, पण स्थापन कधी झालेलं आहे? 26 मध्ये. सो ऑप्शन सेकंड हा करेक्ट आहे. स्थापना विचारलंय, स्थापना 2600 आहे आणि ऍक्ट आहे ऍक्ट 1900. 1900 कायद्याने 26 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग आणि 35च्या कायद्याने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. 35च्या कायद्याने. सो ऍब्सोल्युटली 26 सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 8वा. च्या कायद्याबाबत अचूक पर्याय शोधायला सांगितलेला आहे. आयोग मॅक्झिमम प्रश्न विचारलाय. 9चा कायदा, 19चा कायदा, 35चा कायदा, तीनच. एवढं मजबूत करा, एवढं रिवाइज करा की त्यातलं काही मिस्टेक व्हायला नाही पाहिजे. चान्सेस जर एखादा प्रश्न आला तर इथल्याच या घटकावर असेल आहे. या कायद्याने केंद्रामध्ये द्वैध शासन पद्धतीची सुरुवात केली. 1900 कायद्याने आपण वर काय बघितलं? राज्यात द्वैध शासन सुरू झालं होतं. आता 35च्या कायद्याने केंद्रात द्वैध शासन. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. देशातील 11 राज्यापैकी 6 राज्यात द्विसभागृह. पण 1900 कायद्याने काय झालं होतं? 1900 कायद्याने केंद्रात द्विसभागृह होतं. आता 35च्या कायद्याने राज्यात द्विसभागृह. आणि 1900 कायद्यानं राज्यात द्वैध शासन होतं. आता 35च्या कायद्यानं केंद्रात द्वैध शासन. बस आलटून पालटून करा, दोन्ही लक्षात राहतील. या कायद्यानं दलित जाती, महिला, मजदूर यांना काही जागा राखीव ठेवण्यात आल्या, जे आपण वरती बघितलं आता. 9च्या कायद्यानं ओनली मुस्लिम, 1900 कायद्याने शीख, ईसाई आणि अँग्लो, आणि 35च्या कायद्यानं दलित जाती, महिला आणि मजदूरांसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. अचूक पर्याय 8चा आन्सर वरील सर्व. तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. अचूक म्हणजे योग्य शोधायचं आहे. अचूक नाही म्हणजे बरोबर नको आहे. बरोबर नाही म्हणजे चूक पाहिजे. अचूक म्हणजे बरोबर, बरोबर नको, बरोबर नाही, बरोबर नाही म्हणजे चूक पाहिजे. इथं खूप चुका होतात. तुम्ही तुमचा पेपर सॉल्व्ह करताना याप्रमाणे त्याच्यावर विचार करावा, म्हणून मी साईडला असं लिहून दाखवतोय की तुम्हीही तसं विचार करावा, जेणेकरून चूक होणार नाही. चुकीचा पर्याय काय सांगितलेलं आहे पहा. चूक शोधायला सांगितलेलं आहे. एकूण सदस्य पॅथिक लॉरेन्स, स्टेफर्ड क्रिप्स आणि अलेक्झांडर हे होते. तर 3 सदस्य आहेत. आता ग्रुप सीच्या पेपरला प्रीला पण हा प्रश्न विचारलेला आहे. सो ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर करेक्ट आहे. भारत, ब्रिटिश भारत आणि संस्थान मिळून एक संघ राहील असं कॅबिनेट मिशनचा प्लॅन होता. त्यानुसार ते करेक्टच आहे. संघाजवळ विदेशी विषय संरक्षण संचार याची जबाबदारी राहील. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जी जबाबदारी राहील ती फॉरेन, डिफेन्स आणि कम्युनिकेशन, संचार हे विषय राहतील आहे. संघीय संघीय म्हणजे फेडरल, कार्यपालिका आणि विधिमंडळ मध्ये भारतीय सदस्य राहतील. म्हणजे एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आणि लेजिस्लेटिव्ह मध्ये पण इंडियन लोक राहतील, हे स्वीकार करण्यात आलेलं होतं. यस, 4 करेक्ट आहेत. आणि चुकीचं विचारलंय, चुकीचं एक पण नाही. ऑप्शन नंबर 9 चा 4 करेक्ट आहे. इथे पुन्हा असत्य, चूक सांगितलेलं आहे. ब्रिटनमधील भारतीय सचिव रद्द झालं. ब्रिटनमधील भारतीय सचिव पद रद्द करण्यात आले. 15 ऑगस्ट 47 ला भारतीय संस्थानावरील ब्रिटिश सार्वभौमत्व समाप्त झाले. दोन्ही करेक्ट आहे.
भारतीय संस्थानांना ब्रिटिशांनी भारत पाक कुठेही सामील होण्याचा हक्क दिला. करेक्ट आहे. शाही उपाधी भारताचे सम्राट ही पदवी पण समाप्त केली. आता हे असं विचारलं नाही की कोणत्या कायद्याबद्दल काय वगैरे, तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे का याच्यावरून आपल्याला लॉजिक लावावं लागेल. पण कोणत्या कायद्याबद्दल विचारलं असं टाकलंय का नाही, मग देन डायरेक्टली उत्तर बघा की ऑप्शन राईट आहे का, त्याप्रमाणे याचं उत्तर देता येतं. आता हे ऑप्शन आहे वाचूनच तुम्हाला कळेल हा कुठला कायदा आहे. भारताचे सम्राट पदवी समाप्त, त्यानंतर 15 ऑगस्ट 47 ला भारतीय संस्थानावर ब्रिटिश सार्वभौमत्व समाप्त झाले. हे कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. त्याप्रमाणे 47चा कायदा आहे. आणि चूक शोधायला सांगितलंय, चूक एकही नाही. 10चा आन्सर 4. नेक्स्ट क्वेश्चन 11वा. कायद्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तसं आपण मागे एक कायदा बघितला, वैशिष्ट्य ते असं तुम्हाला स्टेटमेंट इन्फॉर्मेशन देतात आणि विचारायला लावतात की आपण कशाबद्दल बोलत आहोत, या टाईपचे जे प्रश्न येतात त्याचं हे एक पार्ट आहे. नियंत्रण बोर्ड आणि निर्देशक कोर्ट दोन व्यवस्था समाप्त करून भारताची द्वैध शासन प्रणाली समाप्त केली. ही द्वैध शासन होती, पण ती कशी होती? अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष द्वैध नव्हतं. प्रत्यक्ष द्वैध शासन व्यवस्था आपल्याला बघायला मिळते 1919च्या कायद्यापासून, पण अगोदर अप्रत्यक्ष द्वैध होतं. हे या कायद्याच्या माध्यमातून तेही आपण समाप्त केलं. भारताचे राज्य सचिव पद तयार करण्यात आलं, राज्याला एक सचिव राहतील असं. भारतीय प्रशासनावर संपूर्ण नियंत्रण शक्ती तयार केली, सचिवाची शक्ती तयार करण्यात आली, म्हणजे सेक्रेटरीचा आता पॉवर राहील ऍडमिनिस्ट्रेशनवरती. हे कोणत्या कायद्याचं वैशिष्ट्य आहे? 1858. 11चा ऑप्शन हा सेकंड आहे, 1858चा कायदा. कारण इथं आपण बघतो 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांचं टेन्शन वाढलेलं होतं, त्यामुळे याबद्दल त्यांना बदल करण्याची गरज होती. गरज होती म्हणण्यापेक्षा नाविलाज होता, मजबुरी होती, ज्यामुळे ते बदल करणं अपेक्षितच होतं. कोणते प्रस्ताव क्रिप्स मिशननं मांडलेले आहेत? क्रिप्स मिशन आपण बघतो, कॅबिनेट मिशन, क्रिप्स मिशन, वेवेल प्लान, 3 जूनची योजना, सायमन कमिशन, हे छोटे छोटे पॉइंट आहेत, पण कधी कधी एखादा धोका देऊन जाऊ शकतो, म्हणून यावर एक नजर टाकावी. पण अभ्यास मात्र 4 कायद्याचा परफेक्ट करावा, 9, 19, 35 आणि 47चा कायदा. बाकी मात्र मायनर बघायला पाहिजे. बघा काय काय आहेत. मांडलं नव्हतं असं विचारलंय. क्रिप्स मिशननं काय मांडलं नव्हतं आहे? युद्धानंतर भारतीयांचं एक निवडणूक विभाग तयार केलं जाईल आणि तेच संविधान निर्माण करतील. आम्ही एक निवडणूक विभाग करू आणि त्याच्या माध्यमातून जे येईल तेच निवडणूक आयोग पुढे संविधान निर्माण करण्याबद्दलचा प्रयत्न करले. येस, ऍब्सोल्युटली ते सांगितले होते असंच. संविधान सभेमध्ये भारतीय संस्थानांचाही समावेश केला जाईल. संविधान सभा जी आहे त्याच्यामध्ये भारतीय संस्थानांचाही समावेश केला जाईल आहे. येस, भारतीय संस्थानिकांना आम्ही सामील करून घेऊ, तेही ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. कोणताही ब्रिटिश प्रांत संविधान सभेत सामील होण्यास नकार दिल्यास त्याला शेष भारतात राहण्याचा हक्क राहील. ज्याला जिकडे जायचं ते हक्क राहावं, म्हणजे इनडायरेक्टली फाळणीची अप्रत्यक्ष सुरुवात केल्यासारखा घटक दिसतो. हे तिन्ही प्रस्ताव त्यांनी मांडले होते आणि मांडलं नव्हतं असं विचारलंय. मग कोणता आहे? एकही नाही, कारण ऑप्शन दिलेत मांडलेले आणि विचारलं कोणतं मांडलं नव्हतं. मांडले होते, यस मांडले होते, यस मांडले होते, मांडलं नाही असं विचारलंय, म्हणून ऑप्शन एकही नाही हा करेक्ट येईल आहे. क्वेश्चन 12चा आन्सर 4. क्वेश्चन नंबर 13. 15 ऑगस्ट 47ला भारत स्वतंत्र झाला त्यावेळी संविधान सभेचे कितवं अधिवेशन चालू होतं? आपल्याकडे एकूण 11 अधिवेशन आहेत, त्यातली तुम्ही तारखेसहित लक्षात ठेवले पाहिजे. 1st, 2nd, 5th, 10, 11 नंबरचं सेशन लक्षात ठेवा. आणि 5th नंबरचं जे सेशन आहे ते 5th नंबरचं सेशन सुरुवात झालं होतं 14 ऑगस्ट पासून ते 26 ऑगस्ट पर्यंत. या कालावधीमध्ये तेव्हाचं सेशन हे झालेलं होतं. हे 5वं सेशन होतं आणि 5व्या सेशनच्या वेळेसच भारत स्वतंत्र झालेला आहे, म्हणून 5वे हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट, योग्य जुळा सांगितलं. व्यक्ती आणि भूमिका कोणत्या संविधान सभेच्या सदस्यांचं काय नेमकं भूमिका कार्य घटक होता त्याबद्दलची जोडी जुळवायची आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डायरेक्टली बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची आपल्याला माहिती आहे, त्याचं उत्तर दिलं तरी लॉजिक लागते का बघा. ए 1 आहे, लॉजिक लावणं मुश्किल आहे. त्यानंतर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. आता हे तर सगळ्याला माहिती आहे. मग बी सेकंड हा ऑप्शन आता तुम्हाला हे 2 कटले. बी सेकंडाला लॉजिकली आता पोहोचू शकतो. आता बाकी माहिती नसले तरी तुम्हाला ह्या 2 वरून एक फेकता येईल जर काही जास्त माहिती नसेल तर. आता पंडित जवाहरलाल नेहरू उद्देश पत्रिका मांडणारा प्रस्तावक. मग आता याच्यावरून तुम्हाला समजेल डी चा 4 आहे. डी चा 4 देन करेक्ट आहे. बाकी थोडीफार माहिती कमी असेल आणि नसेल तरी उत्तर देता येऊ शकतात. तर क्वेश्चन नंबर 15. कोणते सदस्य बिगर काँग्रेसचे सदस्य आहेत? बिगर काँग्रेस म्हणजे आपण असे सदस्यांची नावं बघतो जे नावं बघून असं वाटतं कदाचित ते काँग्रेसमधले प्रमुख नेते असावेत किंवा काँग्रेसचे सदस्य असावेत, पण ते काँग्रेसचे सदस्य नव्हते. हे विशेष आपल्याला इथं माहिती असलं पाहिजे आहे. बिगर काँग्रेसचे सर्वपल्ली राधाकृष्णन काँग्रेसमध्ये नव्हते. ठाकूरदास भार्गव विशेष, के एम मुन्शी, गोपालस्वामी अय्यंगार हे यापैकी कोणी सदस्य काँग्रेसचे नाहीत. बिगर काँग्रेसचे सदस्य कोण आहेत? तर वरील सर्व ऑल मेंबर हे बिगर काँग्रेसचे आहेत. इथपर्यंत मी बऱ्यापैकी प्रश्न हे संविधान सभेचे कायदे आणि संविधान सभेचा पाठ ठेवलेला आहे. आता इथून पुढे संविधान सभेची जे कोट आणि घटक येतात ते विशेषत्वाने कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. संविधान सभेमध्ये एकात्मतेचं वातावरण होतं, आदर्शाचं वातावरण होतं, राष्ट्रीय उद्देशाचे अस्तित्व उपस्थित होते. असं हे विधान कोणाचं आहे? कोट एकतरी आयोग विचारताना दिसतंय. संविधान सभा, राज्य मार्गदर्शक तत्व या 2 टॉपिकवर मॅक्झिमम कोट आतापर्यंत विचारलेले आहेत. त्यामुळे इथले काही कोट आपल्याला लक्षात असावं. पाठ नाही करायचं, सगळे शब्द ह्यावरून अंदाज बांधता येतो. एकात्मतेचं वातावरण होतं, आदर्शाचं वातावरण, असं कोण बोललं होतं? तर ग्रॅनविल ऑस्टिन हे बोलले होते की संविधान सभेमध्ये असं वातावरण आहे, म्हणून ते कोट त्यांचं लक्षात ठेवावं. ऑप्शन 4 करेक्ट. संविधान सभेतील मसुदा समितीबाबत अचूक पर्याय शोधा. संविधान सभेमधला मसुदा समिती संदर्भात अचूक पर्याय काय काय आहे? मसुदा समितीची स्थापना 14 नोव्हेंबर 1949. तर लक्षात ठेवा 14 नोव्हेंबर 1949ला मसुदा समितीचा अहवाल आलेला आहे. म्हणजे फायनल ड्राफ्ट जो आहे बाबासाहेब आंबेडकरांनी 14 नोव्हेंबर रोजी तो मांडला होता. आणि या स्टेटमेंटचं उत्तर काय करायला करेक्ट यायला पाहिजे? मसुदा समितीची स्थापना झालेली आहे 29 ऑगस्ट 1947. म्हणजे अजून काय करू शकता सोपं? भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्टला. भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 47ला. त्यानंतर इमिडिएटली महत्वाचं मोठं काम आपण स्थापन केलंय ते मसुदा समितीचं. 29 ऑगस्ट 47ला मसुदा समिती स्थापन झालेली आहे. आणि हे जे 14 नोव्हेंबर आहे ना, हे 14 नोव्हेंबर 1949ला मसुदा समितीने अंतिम मसुदा सादर केलेला आहे. फायनल ड्राफ्ट जो आहे तो या समितीने सादर केला, 14 नोव्हेंबरला सादर केलेला आहे. आणि समिती स्थापन झाली 29 ऑगस्टला. हे इथं खास लक्षात असावे आपल्या. त्यानंतर मसुदा समितीच्या अध्यक्षासह एकूण 7 सदस्य, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य असे एकूण 7 होते. करेक्ट आहे. गोपालस्वामी अय्यंगार आणि अल्लादी अय्यर हे सुद्धा मसुदा समितीचे सदस्य होते. त्या 6 पैकी हे 2 अय्यर आणि अय्यंगार हे सदस्य होते. अचूक शोधायला सांगितलंय. ब आणि क हा पर्याय करेक्ट आहे. ओ रॉंग आहे कारण तारीख रॉंग दिलेली आहे. 17चा आन्सर सेकंड करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 18. इथं डेट्स. आता आपण लास्ट डिसेंबर मधली राज्यसेवा बघतो तेव्हा आयोगाने कसं प्रश्न मिस्टेक करायला लावलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतंय. त्याची तारीख हा इथला पुरावा आहे. सेम डेट विचारलेत आणि तिथं मिस्टेक
आपल्याला तारखा लक्षात न राहिल्यामुळे आपल्या चुका होण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते. संविधानाची इंग्रजी प्रत ज्यावर कलाकाराची कलाकृती होती, म्हणजे डिझाईन्स केलेले आहेत, कॅलिग्राफी आहेत, तसेच इतर इंग्रजी प्रत आणि हिंदी प्रत अशा एकूण तिन्ही प्रतीवर संविधान सभेच्या सदस्यांनी कोणत्या दिवशी सही केलेली आहे? हा खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेला आहेच. इथे मी पुन्हा रिपीट टाकलाय जेणेकरून त्या डेट कन्फर्म व्हावेत यासाठी. 19. संविधान सभेच्या रचनेत वेळोवेळी अनेक बदल झालेले आहेत. अचूक पर्याय निवडायला सांगितलेला आहे. संविधान सभेमध्ये जे बदल झाले त्याबद्दल. 6 डिसेंबर 46, 6 डिसेंबर 46 ते 14 ऑगस्ट 47 ही आहे आपली संविधान सभेची पहिली बैठक, पहिलं अधिवेशन. आणि ही जे अधिवेशन बैठक सुरू झाली होती ते त्रिमंत्री योजनेच्या आधारावर सुरू झालं होतं. संविधान सभेने घटना तयार करण्याचं काम केलेलं आहे ते या त्रिमंत्री योजनेच्या आधारावर. पहिल्या अधिवेशनाची सुरुवात आणि त्यामध्ये असलेले घटक हे काहीच बदलले नाहीत. 6 डिसेंबर 46 ते 14 ऑगस्ट 47 पर्यंत ह्या कालावधीमध्ये त्रिमंत्री योजनेच्या आधारावर संविधान सभा आपलं काम करत होती. नेक्स्ट बदललंय 15 ऑगस्टला. भारत स्वतंत्र झाला त्यामुळे संविधान सभेत काही बदल झाले. संविधान सभेत काही बदल झाले कधी? 15 ऑगस्टला. आणि 15 ऑगस्ट ते 26 नोव्हेंबर 1949. 15 ऑगस्ट कधी? 15 ऑगस्ट 47. 15 ऑगस्ट 47 ते 26 नोव्हेंबर 49 या कालावधीत घटना निर्मितीचं तर काम करत होतो आपण, पण त्यासोबत तात्पुरतं कायदे मंडळ म्हणून सुद्धा आपली संविधान सभा काम करत होती. ॲट अ टाइम संविधान सभेचंही कामकाज चालू आहे आणि कायदे बनवण्याचंही काम चालू आहे. म्हणून हा दुसरा बदल झाला. हा पहिला बदल 15 ऑगस्ट 47 पर्यंत आणि हा 15 ऑगस्ट 47 पासून बदलला. हे दोन बदल झाले. तिसरा बदल 26 जानेवारी 50 ला आपण घटना स्वीकार केली. तिथे संविधान सभेचं सगळं कामकाज संपलं. त्यानंतर पुढे ती संविधान सभा 50 ते 52 पर्यंत तात्पुरती संसद म्हणून काम पाहत होती. हा तिसरा बदल. जी संविधान सभा इथं तीच आहे, इथं तीच आहे, इथं तीच आहे आणि या तिन्ही ठिकाणी त्याचं स्ट्रक्चर, संरचनात्मक विषय व्यवस्था थोडी थोडी स्टेप बाय स्टेप बदललेली आहे. अ, ब, क तिन्ही पण करेक्ट पर्याय आहेत. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट आहे. 19चा आन्सर 3. क्वेश्चन नंबर 20. पहिली लोकसभा प्रस्थापित होईपर्यंत, पहिली लोकसभा प्रस्थापित झाली कधी? 52 मध्ये. तोपर्यंत भारताचे राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड कोणत्या दिवशी झालेली आहे? याच्याबद्दलच्या डेट आयोग विचारताना दिसतंय, म्हणून माहिती असावं. आपण मागे 24 जानेवारी बघितली, आता इथं 26 जानेवारी 1950. यावरूनही कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून पुन्हा रिपीट सांगतोय. तारीख पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा, जे या माध्यमातून आपल्याला डेट्स लक्षात राहायला पाहिजे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीपासून ते पहिली लोकसभा येईपर्यंत ज्या डेट्स आहेत एका टेबल चार्टमध्ये पण तुम्हाला लक्षात ठेवता येऊ शकतात. तसं त्याच्यावर काम करा जेणेकरून ती माहिती विसरणार नाही. संविधान सभेच्या कामकाज प्रक्रिया नियम समितीचे अध्यक्ष कोण होते? मागे क्लासमध्येही मी याला कोडिंग करून सांगितलं होतं. नियम बनवण्याचा अधिकार कोणाकडे राहू शकतो? अध्यक्षाकडेच. कामकाज असो की संविधान सभेचा असो, संविधान सभेच्या बैठकीबद्दलचे नियम बनवण्याचा अधिकार संविधान सभेच्या अध्यक्षाकडे राहील. म्हणायचं उत्तर घ्यायचं राजेंद्र प्रसाद. नियम बनवण्याचा अधिकार राजेंद्र प्रसाद. आणि आपण दुसरं चर्चा काय केली होती की के.एम. मुन्शी. के.एम. मुन्शी हे कर्म समितीचे कामकाज प्रक्रिया नियम जसा आहे तसं कामकाज क्रम समिती एक आहे, संविधान सभेतल्या कामकाज क्रम समिती, आणि त्याचे अध्यक्ष मात्र के.एम. मुन्शी असं होते. हे आपण लक्षात ठेवत होतो. याचा आन्सर मात्र आपण राजेंद्र प्रसाद हे लक्षात ठेवायचं आहे. मावळणकर आपला माहिती आहे, जेव्हा जेव्हा कायदे मंडळ म्हणून काम करायचे तेव्हा अध्यक्ष राहायचे. बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष.
आता पुन्हा कोट आहे, कोट लक्षात ठेवावे. संविधान सभा समिती म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत, हे विधान कुणाचं आहे, हे एक कमेंट आहे असं संविधान सभेबद्दलचं मत व्यक्त केलं गेलं होतं ग्रॅनविल ऑस्टिन यांनी. ग्रॅनविल ऑस्टिन, त्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिघांबद्दलचे कॉमन वाक्य लक्षात ठेवा. पंडित ठाकूरदास भार्गव उद्देश पत्रिकेला घटनेचा आत्मा मानतात. पंडित ठाकूरदास भार्गव घटनेचा आत्मा उद्देश पत्रिकेला मानतात. तर ग्रॅनविल ऑस्टिन मूलभूत अधिकाराला घटनेचा आत्मा मानतात आणि बाबासाहेब आंबेडकर हे आर्टिकल 32 ला घटनेचा आत्मा मानतात. तिघांनी घटनेचा आत्माच बोललाय, पण तिघांचे विषय वेगळे आहेत. कॉमन गोष्टी बाजूला काढता की लक्षात ठेवणं विषय सोपा जातो. क्वेश्चन 22 चा आन्सर फर्स्ट. आता क्वेश्चन नंबर 23. विधान कोणती बरोबर आहे शोधायला सांगितलंय. संविधान सभा ब्रिटिश सरकारने स्थापन केली होती. ब्रिटिश सरकार कशाला करेल आहे. त्यानंतर संविधान सभेतील सदस्यांना थेट भारतीय जनता नाही, आपल्या प्रांतीय विधानसभेने निवडलं होतं. सो रॉंग आहे. संविधान सभेचं पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 46 करेक्ट आहे. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. येस ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. क आणि ड हे बरोबर आहेत. ऑप्शन सेकंड हा करेक्ट आहे. 23 चा आन्सर. क्वेश्चन 24. संविधान सभेचे सदस्य कसे निवडले गेले होते. आपल्या सगळ्याला माहिती आहे, प्रांतीय संविधान सभामधून म्हणजे प्रांतीय विधानसभामधून प्रमाणानुसार म्हणजे प्रोपोर्शनल वोटिंग सिस्टम प्रमाणे. कारण आपल्याकडं वोटिंग घ्यायला जनतेनं अजून मतदार नोंदणी केली नव्हती. भारताची नागरिक म्हणून त्यांची अशी ऑफिशियल प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती आणि नागरिकाला अजून मतदानाच्या अधिकाराबद्दल अवेअरनेस नव्हतं. त्यामुळे आपण संविधान सभेच्या सदस्याला निवडण्याबद्दलचे अधिकार प्रांतीय संविधान सभेकडेच दिले होते. म्हणून लक्षात ठेवा. 24 आन्सर 3. आता क्वेश्चन नंबर आपण 25 बघूयात. अचूक विधान शोधायला सांगितलेलं आहे. 35च्या भारत सरकार कायद्याअंतर्गत स्थापन झालेली होती. संविधान सभेच्या स्थापनेविषयीची प्रक्रिया जी आहे ती 35च्या कायद्याने भारत सरकार शासन कायद्या अंतर्गत स्थापन झाली होती. तर ते 35चा कायदा नाही, याबद्दल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. संविधान सभेच्या स्थापनेबद्दलचा पॉइंट आपल्याला महत्वाचं. तर इथं 19चा ऍक्ट होता आणि कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार ती आलेली होती, पण इथं 19चा ऍक्ट आहे. सो हे रॉंग आहे. 35च्या कायद्यानं नाही. ती इंग्लंडमधील वेस्टमिन्स्टर मॉडेलवर आधारित होती. काही संबंध नाही आहे. वेस्टमिन्स्टर मॉडेलवरती आपण पुढे संसद आणि आपली पार्लमेंटरी डेमोक्रेसी घेतलेली आहे. ती काँग्रेस आणि मुस्लिम लीगच्या संयुक्त निर्णयाने स्थापन झाली होती. मुस्लिम लीग तर संबंधच येत नव्हता आहे. ती 46 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मागणीनुसार स्थापन झाली. येस, 46 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅन प्रमाणे राष्ट्रीय काँग्रेसच्या मागणीनुसार स्थापन झालेली आहे. सो ऑप्शन डी हा करेक्ट आहे. फक्त डी हे करेक्ट आहे. म्हणून 4 नंबर आन्सर लागेल. क्वेश्चन नंबर 26. विधान शोधायला सांगितलेलं आहे. भारताच्या संविधान सभेच्या संदर्भात पुढील विधानांचा विचार करायला सांगितलेला आहे. ती सार्वभौम संस्था नव्हतीच ही कमेंट आहे. एक प्रकारची ती टीका पण आहे. कारण भारताची संविधान सभा इस्टॅब्लिश झाली तेव्हा ती अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंट होती. महात्मा गांधी यांनी सुद्धा ही टीका केलेली आहे की ती संविधान सभा ही पूर्णपणे सार्वभौम नव्हतीच, कारण ती अंडर ब्रिटिश गव्हर्नमेंट स्थापन केलेली आहे. करेक्ट आहे.
तिचे प्रौढ मताधिकार निवडलेला आहे. प्रौढ मताधिकार नव्हतंच, आपण प्रांतीय विधानसभेच्या सदस्यामार्फत निवडलं होतं. सो रॉंग. अनेक सदस्य ब्रिटिश संसदेवर निवडून गेलेले होते. काही गरज नाहीये, म्हणजे काय रिलेव्हंट फॅक्ट नाही याच्या संदर्भातला. रॉंगच आहे. संविधान सभेचे अध्यक्ष भारतीय राष्ट्रपती होते, काही संबंध नाहीये. पुढे 50 नंतर झालेत, पण तेव्हा होते का? नाही. उलट तेव्हा गव्हर्नर जनरल हे होते. राष्ट्रपतीच्या ऐवजी गव्हर्नर जनरल म्हणायचो. योग्य विधान फक्त करेक्ट आहे. ती सार्वभौम संस्था नव्हतीच. त्यानंतर भारताच्या संविधान सभेची रचना कोणत्या योजनेनुसार करण्यात आलेली आहे? कधी कधी अतिशय सोपा फुलटॉस क्वेश्चनच आपल्याला ब्रेक देऊन जातो. कॅबिनेट मिशन प्लान 1946. तिसरा, ज्यात ऑलरेडी अनेक प्रश्नामध्ये याचा उल्लेख आपण केलेला आहेच. क्वेश्चन नंबर 28 बघूयात. संविधान सभेचे सदस्य थेट सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडले जात होते. थेट सार्वत्रिक निवडणूक नव्हतीच, आपण अप्रत्यक्ष निवडलं होतं प्रांतीय विधानसभेच्या सदस्यामार्फत. संविधान सभेत मुस्लिम लीगनं पूर्ण सहभाग घेतला होता. मुस्लिम लीग तर नव्हतीच आहे. सो दोन्ही रॉंग आहेत. मुस्लिम लीगनं उलट बहिष्कार टाकला होता आहे, म्हणून ते रॉंग आहे. दोन्ही चुकीचे आहेत. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. 28/4. क्वेश्चन नंबर 29 बघूयात. विशेष प्रश्न आहे. अनेक ठिकाणी माहिती तुम्ही वाचलेली नसावी आहे. भारताच्या संविधान सभेतील महिलांचं योगदान व त्याबद्दलची जोडी योग्य जोडवायची आहे. विजयालक्ष्मी पंडित पहिलं महत्वाचं आहे संविधान सभेबद्दल, अशी समिती आणि त्या संबंधित सदस्य म्हणून काही संबंध नाही आहे. ऍब्सोल्युटली रॉंग आहे. राजकुमारी अमृता कौर सार्वजनिक आरोग्य संबंधित मुद्दे, त्या पुढे आरोग्य मंत्री म्हणून पण काम पाहत होत्या, त्यामुळे लॉजिकली तुम्हाला हे उत्तर देता आलं असतं आहे. एक राष्ट्रीय पातळीवरती शिमल्याला त्यांनी आरोग्य परिषदही बोलवली होती, जी पुढे कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून काम करण्याची सुरुवात झालेला घटक पाहायला मिळतो 1952 नंतर. म्हणून अमृता कौर यांचं नाव आरोग्याच्या संबंधित असलेल्या समितीबद्दलचा घटक लक्षात ठेवू शकतो. करेक्ट आहे. दुर्गाबाई देशमुख अर्थशास्त्र विषयक, काही संबंध नाहीये. हंसा मेहता अध्यक्षपद, कुठला अध्यक्षपद? काही संबंध नाहीये. संविधान सभेतील महिलांचं योगदान, यामध्ये फक्त एक ऑप्शन सेकंड करेक्ट आहे. राजकुमारी अमृता कौर आणि आरोग्या संबंधीची समिती. आता इथपर्यंत मी 30 प्रश्न टाकलेत संविधान सभेचे कायदे आणि संविधान सभा याबद्दल. आता इथून प्रश्न सुरू होत आहेत उद्देश पत्रिकेबद्दलचे. 15, 15 आणि 20 असं प्रपोर्शन ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला प्रत्येक टॉपिकवर एक योग्य न्याय देता येईल आणि सगळं कॉम्प्रेहेन्सिव्ह पद्धतीने त्या प्रश्नाचा आढावा घेता येईल, हा माझा हेतू होता आहे. मूळ राज्यघटनेत फक्त मूलभूत अधिकारामध्ये धर्मनिरपेक्षता शब्द होता. मूळ राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष शब्द कुठे होता का? काही संबंध नाही. मूळ राज्यघटनेत मूलभूत अधिकारामध्ये काय कुठंच शब्द नव्हता आहे. मूलभूत अधिकारामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द होता. तुम्ही काय म्हणाल सर, होता की आर्टिकल 25 मध्ये, पण इनडायरेक्ट होता, डायरेक्ट नाहीये. इथं लिहिलंय का मूलभूत अधिकारामध्ये इनडायरेक्ट होता? असं नाही. मग मूलभूत अधिकारामध्ये हा शब्द होता असं बोललंय, तर याचा अर्थ प्रत्यक्षच होता हाच घ्यावा लागेल. सो हे रॉंग आहे. इनडायरेक्टली होता आहे. 42वी घटना दुरुस्ती 1976, कारण शब्द होता, शब्द बोललंय तर याचा अर्थ शब्द प्रत्यक्ष बघावा लागतो, त्याचे डबल मिनिंग घेता येत नाही, म्हणून रॉंग आहे. 42वी घटना दुरुस्ती 76 नुसार मूलभूत अधिकार आणि कर्तव्यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द होता. कुठं कर्तव्यामध्ये धर्मनिरपेक्ष शब्द आहे? सो रॉंग आहे. सध्या उद्देश पत्रिकेमध्ये धर्मनिरपेक्षता शब्द आहे, तसेच त्याला अर्थ देण्यात आलेला आहे. उद्देश पत्रिकेत धर्मनिरपेक्ष शब्द आहे, तसेच त्याचा अर्थ कुठे दिलेला आहे? घटनेत ऑलमोस्ट कशाही कोणत्याही शब्दाचा अर्थ नाही. अपवाद शब्दांचा अर्थ आहे आर्टिकल 366 मध्ये. बाकी राज्यघटनेत कुठेही शब्दांचा अर्थ देण्यात आलेला नाही. सो रॉंग आहे. 30चा आन्सर सर्व चूक, ऑल रॉंग आहेत. त्यानंतर धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये पुढीलपैकी कोणत्या अधिकाराचा समावेश होऊ शकतो असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये कोणता कोणता अधिकार येऊ शकतो? कोणत्याही धर्माला विरोध करणे, असं ऍब्सोल्युटली पॉसिबल नाहीये. विरोध करण्याचा अधिकार नाही. तुम्ही धर्म स्वीकार करा, धर्म नकार द्या, धर्म निरपेक्ष राहा, असं अधिकार आहे. धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये
आर्टिकल 25 सब क्लॉज 1 प्रमाणे हा अधिकार आहे आणि त्यानुसार हे अधिकार वापरू शकता. प नाही वापरू शकत. ब क ड हा ऑप्शन नंबर सेकंड हा ऍब्सोल्युटली राईट आहे. क्वेश्चन 31 चा आन्सर सेकंड आहे. क्वेश्चन 32 उद्देश पत्रिकेबद्दलचा. शब्दाचा क्रम याप्रमाणे आयोग अनेक वेळेला योग्य पर्याय निवडायला सांगतं. तर योग्य पर्याय सार्वभौम, लोकशाही, गणराज्य, प्रजासत्ताक. तर या ठिकाणी आपल्याला गणराज्य शब्द दिसतो, प्रजासत्ताक कुठे आहे? मग दोन्ही शब्द आहेत का असे? नाही, दोन्ही शब्दापैकी एक शब्द घ्यावा लागतो, गणराज्य किंवा प्रजासत्ताक. सो हे रॉंग आहे. सार्वभौम शब्द आहे, त्याच्यानंतर समाजवादी आहे, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आहे. क्रमानुसार हा ऑप्शन करेक्ट आहे. विश्वास श्रद्धा, विचार अभिव्यक्ती. विचार अभिव्यक्ती आहे, त्यानंतर विश्वास श्रद्धा आहे. क्रम चुकलेला आहे. दर्जा संधी शब्द आहे, सुविधा नाही. ऑप्शन रॉंग आहे. सेकंड हे त्याचा पर्याय करेक्ट आहे. 32 चा आन्सर सेकंड. आता क्वेश्चन नंबर 33. केशवानंद भारती खटल्याबद्दल चुकीचं पर्याय शोधायला सांगितलंय. रॉंग काय आहे? केशवानंद भारती विरुद्ध पंजाब राज्य हा खटला सर्वोच्च न्यायालयात चालवण्यात आला होता. तर हे खटला कुठे होता? पंजाब राज्य होता का? नाही. पंजाब राज्याविरुद्ध कोणता खटला होता? तो गोलकनाथ वर्सेस पंजाब राज्य असं होतं. पण इथं आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. सो हे रॉंग आहे. या खटल्यात 2023 मध्ये 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. येस, करेक्ट आहे. हा खटला कायद्याची योग्य प्रक्रिया याचं एक उदाहरण म्हणून ओळखलं जात असतं, म्हणून थर्ड पण करेक्ट आहे. त्यामुळे 33 चा आन्सर ब आणि क करेक्ट आहे. ब आणि क. पण खटल्याबाबत चुकीचा पर्याय शोधायला सांगितलेला आहे. तर चुकीचा पर्याय काय यायला पाहिजे? फक्त अ यायला पाहिजे आणि असा अ ऑप्शन नाही. योग्य पर्याय विचारला असता तर ब आणि क आपण दिलं असतं. त्यामुळे आन्सर ह्याचं 33 करेक्ट पर्याय येत नाही. कारण ऑप्शन 33 मध्ये, क्वेश्चन नंबर 33 मध्ये आन्सर ओनली अ पाहिजे होता. जर चुकीचं विचारलंय, चुकीचं फक्त फर्स्ट आहे आणि असं फर्स्ट ऑप्शन ओनली अ नाही, त्यामुळे आन्सर येणार नाही. पण आता पर्याय लक्षात ठेवा करेक्ट काय आहे. ब आणि क हा पर्याय करेक्ट आहे. कायद्याची योग्य प्रक्रिया त्याचे उदाहरण आहे. मग इथं आपण करेक्ट काय करू शकतो? 33 चा आन्सर चुकीचं पर्याय शोधायला सांगितलंय तर योग्य पर्याय असं घेऊ शकतो. योग्य पर्याय काय येईल? मग ब आणि क. त्याप्रमाणे आन्सर राईट राहील. हे करेक्शन करून घ्या. ऑप्शन मध्ये तसा इथं पर्याय तयार होत नाही. सो 33 चा आन्सर सेकंडच राहू द्या. फक्त प्रश्नामध्ये करेक्शन करून घेऊ शकतो. क्वेश्चन नंबर 34 आता आपण बघूयात. घटनेच्या आधारभूत रचनेमध्ये कोणत्या शब्दाचा समावेश होतो? बेसिक स्ट्रक्चर. राज्यघटनेचे बेसिक स्ट्रक्चर मध्ये काय काय येतं? संसद येते. यस. पार्लमेंटरी डेमोक्रेसी, भारताचं संविधान, लिखित राज्यघटना, लिखित कायदा, न्यायालयीन स्वतंत्रता, न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू, हे सगळे शब्द येतात. त्याच्यासोबत घटनादुरुस्ती प्रक्रिया, राष्ट्रपतीचं पद, मूलभूत अधिकार, उद्देश पत्रिका, हे सगळे बेसिक स्ट्रक्चर मध्ये येणारे शब्द आहेत. त्याप्रमाणे हा सुद्धा शब्द येतो. ऑप्शन 4 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 35. उद्देश पत्रिकेमुळे संसदेला दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. उद्देश पत्रिकेमध्ये आहे. उद्देश पत्रिकेमध्ये संसदेला दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. येस, ऍब्सोल्युटली आहे. संसद दुरुस्ती करू शकते. घटनादुरुस्तीचा अधिकार आहे. उद्देश पत्रिकेत दुरुस्ती करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात साधं बहुमत नाही, विशेष बहुमत पाहिजे. संसद आणि राज्य विधिमंडळ दोन्ही सभागृहात मतदान आवश्यक आहे. राज्य विधिमंडळात आपण हे बिलच मांडत नाही.
वाचता वाचता चुका करायला लावतात असा टाईप घटक इथं दिसतो. हे लक्षात ठेवा, चुका टाळता येईल. ओन्ली संसदेच्या दोन्ही सभागृहात ते बिल पारित होणं आवश्यक आहे, राज्य विधिमंडळ नाहीच. सो रॉंग. सेकंड आणि थर्ड रॉंग आहे. उद्देश पत्रिकेतील आधारभूत रचनेमध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार मात्र संसदेला नाही. येस, ऍब्सोल्युटली. बेसिक स्ट्रक्चर आपण बदलू नाही शकत, दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, पण बेसिक स्ट्रक्चर मध्ये नाही. अ आणि ड पर्याय करेक्ट आहे. ऑप्शन सेकंड 35चा आन्सर करेक्ट आहे. आपण एवढ्या अँगलनं हे प्रश्न बघतोय आणि एवढ्या डीप मध्ये बघतोय की या रिलेटेड अजून काही वाचायचं बघायचं राहील असं राहणारच नाही. एवढे फॅक्ट त्या प्रत्येक टॉपिक बद्दल कव्हर होत आहेत. प्रियांबल असो, संविधान सभा कायदे असो, त्याच्या सगळ्या अँगलनं आपण त्याच्याबद्दलचा विचार करतोय. सो रिव्हिजन फक्त गरजेचं आहे. आपल्याला प्रॅक्टिस इथे या माध्यमातून मॅक्झिमम पूर्ण होईल. उद्देश पत्रिका घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे. तो घटनेचा आत्मा पण आहे आणि घटनेची चावी आहे. आणि तसंच ते एक उत्कृष्ट गद्य काव्य आहे. गद्य काव्य म्हणजे ते काव्याप्रमाणे मांडलेलं आहे आणि गद्याप्रमाणे उतार्यामध्ये पण ते आहे, असं त्याचा अर्थ होतो. हे वाक्य कुणाचं आहे? तर हे वाक्य आहे पंडित ठाकूरदास भार्गव. हे बोलले होते घटनेचा आत्मा आहे. असं मी आत्ता मगाशी बोललो होतो की उद्देश पत्रिकेला घटनेचा आत्मा कोण म्हणलेला आहे? पंडित ठाकूरदास भार्गव बोललेले आहेत. नेक्स्ट, उद्देश पत्रिकेमुळे संसद काहीही बदल करू शकत नाही. इथं उद्देश पत्रिकेमध्ये आहे. उद्देश पत्रिकेमध्ये संसद काही बदल करू शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने पुढीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये निकाल दिला होता? म्हणजे पार्लमेंटला बदल करायचा अधिकारच नाही. बेरोबारी केसमध्ये बोलले होते. बेरोबारी केसमध्ये काय बोलले होते? की ते घटनेचा भागच नाही. ते घटनेचा भागच नाही, तर तुम्हाला जे बदल करायचा करू शकता असं सांगितलं होतं. तर इथं काय विचारलंय? बदल करू शकत नाही असा निर्णय दिला. ते गोलकनाथ केस. सो आन्सर राईट आहे सेकंड. गोलकनाथ केस 1967. या केसमध्ये सुप्रीम कोर्टनं सांगितलं पार्लमेंटला काही बदल करण्याचा अधिकार नाही, ते बदल करू शकत नाहीत. एवढा महत्वाचा विषय आहे की पार्लमेंटला त्यात बदलाचा अधिकार नाही. क्वेश्चन नंबर 38. उद्देश पत्रिका सध्या संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे. यस, इंटरनल पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, अविभाज्य भाग आहे, करेक्ट आहे. उद्देश पत्रिका कायदे मंडळाला कायदा बनवताना मर्यादा टाकते. कसलीच मर्यादा टाकत नाही आणि कुणावरच मर्यादा टाकत नाही. उद्देश पत्रिका कुणावरही कसल्याही प्रकारची मर्यादा टाकत नाही. आणि तसंच उद्देश पत्रिका कायदे मंडळाचा कायदा बनवण्याचा एक आधारभूत स्रोत म्हणूनही काम करते, तर करत नाही. उद्देश पत्रिका ही कायदे मंडळाचा सोर्स नाही आणि कायदे मंडळावरती मर्यादा पण टाकत नाही. हे दोन्ही अँगल आपल्याला लक्षात ठेवता आले पाहिजे. ना ती सोर्स आहे, ना ती मर्यादा टाकणारी आहे. ह्या दोन्ही अँगलना आपल्याला हे घटक माहिती असले पाहिजे आहे. सो दोन्ही रॉंग आहेत. ना ती मर्यादा टाकते, ना कायदे मंडळाचे कायदे बनवण्याचा एक सोर्स आहे. सो दोन्ही रॉंग आहेत. करेक्ट काय मग? ओनली अ. फक्त अ बरोबर आहे. शब्दात काही घटक आपल्याला गोंधळून टाकतात आणि आपले उत्तर चुकतात. माहिती कमी असते, पण आयोग त्याच टॉपिकवर किती प्रश्न विचारणार आहे? सगळ्या अँगलला ते प्रश्न विचारून झालेला आहे. तर आपल्याला त्याच्या रिलेटेडचे काही बारीक सारीक घटक यायला पाहिजे म्हणून सांगितलं. क्वेश्चन नंबर 39. पुढीलपैकी कोणते शब्द आहेत जे उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट आहेत? अंगीकृत, इथेपर्यंत आयोग पोहोचला नाही. लास्ट पॅराग्राफ मधले प्रश्न शब्द टाकलेत मी. अधिनियमित, सत्ताप्रत अर्पण, संकल्पपूर्वक निर्धार आम्ही करतो, हे सगळे शब्द राज्यघटनेत देण्यात आलेले आहेत. म्हणून आर्टिकल उद्देश पत्रिका रिलेटेडचा हा घटक आपल्याला माहिती असावा. शब्दांना शब्द माहिती असला पाहिजे. वरील सर्व हे समाविष्ट आहेत. 39 चा आन्सर 4. अचूक. उद्देश पत्रिका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. आपण मगाशी बोललोय.
उद्देशपत्रिका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे असं उद्देशपत्रिकेमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. काही संबंध नाही. उद्देशपत्रिकेत सांगितलेलंच नाहीये ते अविभाज्य भाग आहे की नाही. हे आपण केशवानंद भारती केसमध्ये बोललो की हे अविभाज्य भाग आहे. रॉंग आहे. उद्देशपत्रिका घटनेचा भाग नाही. घटनेचा भाग आहे. वरच्या पहिल्याच वाक्यात बोललोय. रॉंग आहे. ओनली अ करेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन राईट. उद्देशपत्रिकेचा ठराव संविधान सभेत पुढीलपैकी कोणत्या दिवशी मंजूर करण्यात आलेला होता? मांडला होता ठराव 13 डिसेंबरला आणि मंजूर झाला 22 जानेवारी 47 रोजी. 13 डिसेंबरला मांडला होता. 9 डिसेंबरला पहिली बैठक, 11 डिसेंबरला संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष राजेंद्र प्रसादांची निवड आणि 13 डिसेंबरला उद्देशपत्रिकेचा ठराव आणि 22 जानेवारी 47ला ठराव मंजूर झाला आणि 26 नोव्हेंबरला आपली राज्यघटना मंजूर करण्यात आली. आन्सर लक्षात राहील. हा थर्ड पर्याय आहे. मी मार्क करतो सांगताना अनेक ठिकाणी, पण लक्षात ठेवा जे टिक मार्क केलेलं तेच आन्सर त्याचं असतं. क्वेश्चन नंबर 42. कोणत्या देशाच्या राज्यघटनेत उद्देशपत्रिकेचा उल्लेख केलेला नाही? आपल्याला काही देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागतो. कोणत्या देशाच्या राज्यघटनेत काय आहे काय नाही याप्रमाणे तुलनात्मक घटकही बघितला जातो. तर कशाचा उल्लेख केलेला नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे कोणत्या देशाच्या राज्यघटनेत? तर अमेरिकेच्या राज्यघटनेत आहे, फ्रान्सच्या आहे, इराण आहे, चीन आहे आणि त्यासोबत आयर्लंड पण आहे. या देशांच्या राज्यघटनेत उद्देशपत्रिका आहे. पण कोणत्या देशाच्या राज्यघटनेत नाही असं विचारलंय? एकही नाही, कारण सगळ्या देशाच्या राज्यघटनेत आहेच. आन्सर 4. क्वेश्चन नंबर 43. बावीस जानेवारी 47ला मंजूर झालेल्या उद्देशपत्रिकेत स्वतंत्र आणि समाजवाद हे शब्द नव्हते. तर 22 जानेवारीला 47ला उद्देशपत्रिका पारित झाली, त्याच्यात स्वतंत्र शब्द होता. समाजवाद आपण नंतर ऍड केलेला आहे 42च्या अमेंडमेंट 1976 नुसार. त्यामुळे समाजवाद हे ऑप्शन नव्हता, म्हणून हा ऑप्शन रॉंग आहे. कारण शब्द नव्हते असं विचारलंय, तर शब्द दोन्ही नव्हते असं नाही, हा होता. जर हा शब्द नसता तर हे स्टेटमेंट करेक्ट असतं. आता आपल्याला वाटेल की स्वतंत्र शब्द नव्हताच तेव्हा आणि समाजवाद तर नंतर ऍड केलाय म्हणून ते करेक्ट वाटेल. पण 22 जानेवारी 47ला उद्देशपत्रिका मंजूर झाली, त्या उद्देशपत्रिकेत स्वतंत्र शब्द आहे. 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा फायनल संविधान स्वीकार केलं त्यामध्ये स्वतंत्र शब्द आपण काढलेला आहे. म्हणून हे दोन्ही मधला फरक माहिती पाहिजे. 22 जानेवारीची उद्देशपत्रिका 47 मधली आणि 26 नोव्हेंबर 1949च्या अंतिम अधिवेशनाच्या वेळेसची उद्देशपत्रिका, हे फरक माहिती असला पाहिजे. मूळ राज्यघटना स्वीकार केली तेव्हा घटनेत एकता आणि एकात्मता असा शब्द नमूद होता. तर एकता होता, एकात्मता आपण ऍड केलेला 42व्या अमेंडमेंट 1976 नुसार. वाक्य एकत्र वाचून तुम्हाला मिस्टेक करायला लावलेली आहे, पण दोन शब्दांमधला फरक कसा असतो हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून माहिती लक्षात ठेवा, दोन्ही मधली फरक करून. क्वेश्चन 43चा आन्सर दोन्ही रॉंग आहेत, दोन्ही चुकीचे आहेत. 4 ऑप्शन करेक्ट आहे. 43चा आन्सर 4. क्वेश्चन नंबर 44. अचूक. आपण भारतीय लोक एक सार्वभौम असं विधान उद्देशपत्रिकेमध्ये नमूद आहे. आता हे वाक्य सुद्धा वाचून असं वाटेल यस यात काय चुकलेलं आहे. ऍब्सोल्युटली राईट आहे. पण आपल्या राज्यघटनेत आपण हा शब्द नाही, आम्ही हा शब्द आहे. आम्ही भारतीय लोक एक सार्वभौम. इंग्लिशमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया हा शब्द महत्वाचा आहे. वी द पीपल ऑफ इंडिया. अदरवाईज काय असतं, आवर पीपल असतं, आपण असा शब्द असता तर. पण हे खूप महत्वाचं आहे, इथं विचारात घेणे गरजेचं आहे. आपण वाचतो काय, आपण वाचलंय काय, पेपरमध्ये काय वाचतोय आणि आपल्याला काय समजलंय, काय आठवतंय, ह्याच्यात खूप गॅप असतो. तो आपल्याला भरून काढता आला पाहिजे, त्यात चुका व्हायला नको. उद्देशपत्रिकेत भारत म्हणजे इंडिया असा शब्द उल्लेख केलेला आहे, तर असा शब्द उद्देशपत्रिकेत नाही. असा शब्द आपण टाकलेला आहे आर्टिकल 1 मध्ये आहे. उद्देशपत्रिकेत वी द पीपल ऑफ इंडिया एवढंच आहे. इंग्लिशमध्ये आपण जेव्हा मराठीत बोलतो
तेव्हा आम्ही भारतीय लोक बोलतो. मग तुम्ही म्हणाल इंडिया आणि भारत आहेच की नाही, तर एकच शब्द आहे. इंडियाचंच नाव भारत आहे, भारताचंच नाव इंडिया आहे आणि इंडिया दॅट इज भारत हा शब्द असा मात्र आर्टिकल 1 मध्ये उल्लेखित केलेला आहे. कारण तिथे लिहिलेलं आहे युनियन ऑफ स्टेट कॉमा इंडिया दॅट इज भारत असं लिहिलेलं आहे. आणि म्हणून संविधान सभेमध्ये मसुदा समितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आर्टिकल 1 मधल्या या पहिल्या वाक्याबद्दल बोलत होते, युनियन ऑफ स्टेट दॅट इज इंडिया असा पहिला प्रस्ताव मांडला होता. प्रथम सुरुवात या माध्यमातून झाली होती. युनियन ऑफ स्टेट दॅट इज इंडिया एवढाच उल्लेख होता आणि ह्या प्रस्तावाला पंडित ठाकूरदास भार्गव यांनी विरोध केला आणि ते बोलले की युनियन ऑफ स्टेट दॅट इज इंडिया असं नको, दॅट इज भारत करा. तेव्हा बाबासाहेब आंबेडकर बोलले ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की इंडिया नको भारत पाहिजे, तर मी त्याला थोडं करेक्शन करतो. युनियन ऑफ स्टेट राहील आणि पुढे इंडिया दॅट इज भारत राहील असं करतो. म्हणजे इंडिया पण राहील, भारत पण राहील. ठाकूरदास भार्गव बोलले होते इंडिया नकोच, भारत ठेवा. बाबासाहेब आंबेडकर बोलले इंडिया ठेवावं लागेल. मग आता भारत पण घ्यायचंय आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार इंडिया पण पाहिजे. आणि संविधान सभेनं इंडिया आणि भारत दोन्ही हवं याच बाजूनं मेजॉरिटी ठेवली. मग आता पंडित ठाकूरदास भार्गवांना कळालं की इंडिया पण घेतलं जाणारच आहे, भारत फक्त घेतलं जाणार नाही. मग त्यांनी पुन्हा विरोध केला. ते बोलले की मग तुम्ही युनियन ऑफ स्टेट कॉमा पुढे इंडिया दॅट इज भारत करत आहात, तर एक काम करा, भारत दॅट इज इंडिया करा. इंडिया दॅट इज भारत नको, भारत दॅट इज इंडिया करा. देन बाबासाहेब आंबेडकर अगदी हताश झाले आणि ते बोलले की मला अपेक्षित नव्हतं की असं शब्दावरून किंवा नावावरून काही एवढा वाद होईल. उलट वाद होणं अपेक्षित होतं युनियन ऑफ स्टेट की युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया की फेडरल इंडिया, यावरून आपला वाद होईल असं अपेक्षित होतं. कारण देशाची रचना कशी असावी यावरून चर्चा होणं अपेक्षित होतं. हे संविधान सभेतली चर्चा आणि त्यातला मुख्य फरक हे आपल्याला माहिती असावं. आर्टिकल 1 मध्ये असा उल्लेख आहे, इथे नाही. त्यामुळे अचूक दोन्ही पण नाहीत, एकही नाही, दोन्ही रॉंग आहेत. उद्देश पत्रिकेत आतापर्यंत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे? किती वेळा झालेली आहे? फक्त एक वेळा. 42nd अमेंडमेंट 1976 एकाच वेळेला दुरुस्ती झालेली आहे. क्वेश्चन 46. उद्देश पत्रिका हे कायदेमंडळाला कायदे बनवताना एक स्रोत म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. नाहीच. कायदे मंडळाला कायदे बनवताना एक स्रोत म्हणून त्याचा वापर होतो. नाही. उद्देश पत्रिका मर्यादित प्रमाणात न्यायप्रविष्ट आहे. नाहीच. न्यायप्रविष्ट नाही. ती अंडर ज्युडिशरी जात नाही, न्यायालयाकडे त्याच्याबद्दलचा विषय जातच नाही, त्यामुळे न्यायप्रविष्ट नाही. आणि कायदे मंडळ हे त्याचा एक सोर्स नाही. उद्देश पत्रिका हे कायदे मंडळासाठी एक सोर्स म्हणून काम करत नाहीच आणि कायदे मंडळावर काही मर्यादा पण टाकत नाही, असा प्रश्न आपण वरती पण बघितलेला आहे. सो दोन्ही रॉंग आहेत. 46चा आन्सर दोन्ही चुकीचा आहेत. 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार उद्देश पत्रिकेमुळे एकूण किती शब्दाचा समावेश घटनेत करण्यात आलेला आहे? 42व्या अमेंडमेंट नुसार आपण 3 शब्द ऍड केलेले आहेत. एक समाजवाद, एक धर्मनिरपेक्षता आणि तिसरा एकात्मता. त्याला आपण अखंडता असंही म्हणतो. हे 3 शब्द आपण ऍड केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 48. भारतीय संविधानाचं ध्येय उद्देश काय आहे? आपल्याला हे बघून असं वाटेल की येस ऍब्सोल्युटली हे सगळे ध्येय उद्देश आहेत, पण हे सगळे आपले आदर्श आहेत. ध्येय उद्देश नाही. ध्येय उद्देश पुढीलपैकी कोणते आहेत? एकही नाही. आपण बाय मिस्टेक वरील सर्व केलेलं असू शकतं, पण लक्षात ठेवा ध्येय उद्देश काय आहेत? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता हे ध्येय उद्देश आहेत आणि आदर्श हे आहेत. आन्सर 4 करेक्ट आहे. क्वेश्चन 49. शब्दरचना जसा आयोग विचारतोय, अचूक पर्याय शोधायला सांगितलेला आहे. स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता असं आहे का? नाही. न्याय प्रथम आहे, रॉंग.
समानता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता शब्दात कशी फिरवणूक केलेली आहे हे तुम्हाला लक्षात येईल आहे. ऍब्सोल्युटली. समानता, समानता असा अगोदर पहिला शब्द आहे का? नाही. पहिला शब्द आपल्याला घटनेमध्ये उद्देशपत्रिकेत वरून खालपर्यंत बघितला तर न्याय पहिला पाहिजे. न्याय अगोदर पाहिजे. न्यायानंतर स्वातंत्र्य बरोबर आहे. स्वातंत्र्यानंतर समानता बरोबर आहे आणि त्यानंतर बंधुता बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 हा करेक्ट यायला पाहिजे. समानता स्वातंत्र्य नाहीच. समानता अगोदर नाहीच. न्याय पहिला ऑप्शन पाहिजे आणि न्याय एकमेव ऑप्शन हाच आहे. आणि तुम्हाला मे बी आन्सर आपण सेकंड दिलेला आहे. तर ते करेक्ट करून घ्या. आन्सर हे बदललेलं आहे. याचा आन्सर क्वेश्चन नंबर 49 मध्ये 3 हे पर्याय ठेवा. मे बी तुम्हाला उत्तरपत्रिकेमध्ये आन्सर सेकंड दिलेला आहे. 3 लक्षात ठेवा. क्वेश्चन 50. उद्देशपत्रिका न्यायप्रविष्ट नाही. येस, ऍब्सोल्युटली न्यायप्रविष्ट नाही. त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने याची योग्य ती अंमलबजावणी केली किंवा नाही यावरून कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही. याबद्दल कुठल्या न्यायालयात अपील करायचा प्रश्नच येत नाही. कारण ते न्यायप्रविष्ट नाही हे इथं सांगितलंय. मग सेंट्रल किंवा स्टेट गव्हर्नमेंटने ते अंमलात आणलं काय नाही आणलं काय काही फरक पडणार नाही. कारण त्यावरून न्यायालयात अपीलाचा प्रश्नच येत नाही. सो ऍब्सोल्युटली राईट आहे. उद्देशपत्रिका हे भारतीय संविधानाची फक्त उद्देश स्पष्ट करण्याच्या उद्देशाने मांडलेली आहेत. आपल्या घटनेचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत हे सांगण्यासाठी मांडलेले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी करणं कुणावरही बंधन नाही. बंधन नाही म्हणून तर कुणी अंमलात आणत नाही आणि तसंच ते न्यायालयात पण अपील होत नाही. त्यामुळे अंमलात आणला काय नाही आणला काय त्याच्यावरून काही प्रश्नचिन्ह व्हायचा प्रश्नच येत नाही. सो करेक्ट आहे. 50चा आन्सर दोन्ही बरोबर आहेत. अशा प्रकारे हा 50 प्रश्नांचा पेपर आहे आणि अगदी सविस्तर सगळ्या अँगलनं डिटेल डिस्कशन कव्हर करायचा प्रयत्न केलाय. 3च टॉपिक आहेत पण त्याच्यावर आपण ऑलमोस्ट मला वाटतंय तासाभरापेक्षा जास्त डिस्कशन आपण केलेलं आहे. 50 प्रश्नांवरती 1 तास आपण या पद्धतीने याचं सविस्तर विश्लेषण आणि एक्झॅक्टली आपलं काय चुकतंय, काय रिव्हिजन करायला पाहिजे, कशा अँगलनं इन्फॉर्मेशनला बघितले पाहिजे, पेपर सोडवताना काय काळजी घेतली पाहिजे, ह्या सगळ्याबद्दलची तयारी, विषय, विश्लेषण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे. तर पुन्हा भेटू पुढच्या सेकंड टेस्टमध्ये. पेपर सोडवायला विसरू नका आणि पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला ऑफलाईनला येता येईल यासाठी आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरून हा कोर्स ऑनलाईनच परचेस करायचा आहे. तुम्हाला ऑफलाईनला येता येईल. ऑफलाईनसाठी स्वतंत्र कोणतीही फीस नाही. अशा प्रकारे ऑनलाईन कोर्स घ्यायचा आहे आणि हे व्हिडिओज तुम्हाला ऑनलाईन बघता येतील परीक्षेपर्यंत. याबद्दलचं कोणतंही विशेष व्ह्यूजचं बंधन नाही. याप्रमाणे तुम्ही पेपर सोडवू शकता आणि विश्लेषण डिस्कशन प्रॉपर जसं आपण आता पॉलिटीचं बघितलं सेम इकॉनॉमीचे टेस्ट पेपर्स आणि इकॉनॉमीचं डिस्कशन सुद्धा याप्रमाणेच आपल्या पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवरती होणार आहे. पुन्हा भेटू. थँक्यू. ऑल द बेस्ट.